व्याकरणाचे पेपर तुम्ही तपासले सगळे हो. सगळे होय तर. एक प्रश्न विचारेल अहो, उत्तर एका- द्याल मला हो, विचार. नाही, नाही, एकच जाऊ दे हो, एकच विचारा, विचार विचारा. गायीने वासराला जन्म दिला ह्यात करता कोण आहे बैल मोरे हा. बैल कसं काय येऊ शकतं नाही ते- बैल करताय का नाही, नाही. मग कोण करताय सांगा बरं मला काय माहिती आता तुम्ही काय माहिती काय? कोण करताय? हे कसं आहे व्याकरणात असेल हो व्याकरणात हा, नाही हा. मोरे गायीने वासराला जन्म दिला याच्यामध्ये गाय नाहीये का करता हे व्याकरणात हो काय आहे वास्तवात बैलच होतो का नाही करता काय झालं मोरे तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना शालू झोका सॉरी मॅम मोरे काय चाललंय कुठं काही नाही इंट्रोडक्शन होतं माझं या मॅडम मी काय म्हणतो माझी रजा मंजूर झाली काय ते काय 15 दिवस मला रजा पाहिजे कोकणात जायला माझ्या मेवणीचं लग्न आहे का नाही काय समजली होय रजा हवे तुम्हाला होय तर बर मोरे हा. कसं आहे ना रजावर जायच्या अगोदर हा. तुम्हाला हा मी पेपराचा गठ्ठा दिला होता हा. तपासायला तो सगळा नीट छान तपासलात तुम्ही मग तुम्ही 30 दिवसात सांगितलं होतं मी 6 दिवसात तपासलेला आहे हा अगदी तुम्हाला सांगतो ना क्लिअर कट अगदी बघण्यासारखा तपासलेला आहे हो मग बघा अगदी बघण्यासारखा हो, हो. बरं, बघूच आहे ना मग हा, आपण बघा. हा बघा हा पहिला पेपर हा. कुणाचा आहे पृथ्वी प्रताप होय तर हा. 100 पैकी 116 मार्क दिले तुम्ही त्याला नीट. तुम्ही नीट बघा 116 पैकी 100 असतील 116 मार्काचा पेपर तरी असतो का मोरे नसतो काय शिक्षक आहात ना तुम्ही एवढी हो. साधी गोष्ट माहिती नाही हो हो तुम्हाला शिक्षक आहे सॉरी बी शिक्षक आहे का नाही हा, होय. मग? हो 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 नाही तुम्ही एक काम करा हा मला पेपर द्या मी परत तपासून देतो तुम्हाला द्या हा नाही सगळेच पेपर तुम्हाला घेऊन जायला लागणार आहेत मोरे का? हा दुसरा पेपर आहे हो हो रमाकांत नावाच्या मुलाचा होय. त्याच्यावर काय लिहिलंय आय लव्ह यू मिस यू शुभविवाह आणि लाल पेनामध्ये असं बदाम काढणं आणि त्याच्यामध्ये बाण ते माझ्या मेवणीनं केलं असेल म्हणजे? ते काय झालं माझ्या मेवणीचं लग्न जमलेलं आहे ना तर तिच्या नवऱ्याचं नाव रमाकांत काय ते काय आहे ज्या माणसावर आयुष्य काढायचं आहे तर पेपर तपासताना त्याचं नाव समोर आल्यावर अजून काय होणार आय लव्ह यूच होणार ना मोरे तुम्ही मेहुणीकडनं पेपर तपासून घेतलेत हो तर काय करणार काय झालं आमच्या घरात आहे का नाही असं सगळ्यांनी मिळून असं काम करायची आम्हाला सवय आहे मोरे घरात सगळ्यांनी मिळून काम करणं आणि पेपर तपासण्याचा काहीतरी संबंध आहे का हो? संबंध म्हणजे कसा आता एकामेकाला हातभार लावला का नाही की काम कसं सोपं होतं काय समजली काय बोलताय तुम्ही तर सांगतोय काय आहे आमच्या घरात का नाही आम्ही असं सगळी अशी गोला करून माणसं बसताव हा. हा मग कोणतरी इथं मेथी असं साफ करीत असता मग तिकडनं कोणतरी म्हणतं दे ग मला जरा मेथी मी जरा साफ करते मोरे मेथीचं काय सांगता तुम्ही आता मला मध्ये मग कलिंगडचं बघा ना मला कलिंगड वगैरे काही बघायचं नाहीये अहो तुम्हाला कलिंगड कोण घेत कलिंगडची गोष्ट सांगतोय तुम्हाला मोरे मला नाही गोष्टी ऐकायच्या तुमच्या प्लीज गुर घ्या हो काय आहे आम्ही ना सगळी असं कलिंगड खात असताव ना तर कोणतरी असं म्हणतं दे ग मला कलिंगडची एक फोड हा मला पण बिया थुकायच्यात तर आम्ही काय करतो सगळी अशी गोलाकार बसताव सगळी कलिंगड खाताव आणि मध्ये पेपर ठेवताव मग कलिंगड खाऊन अशा अशा बिया तुमताव थुकू नका तुम्ही नाही तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं का नाही असं करताव का हे नाही बघा कलिंगड त्या मेथीची जुडी तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आपण पेपर संबंधात बोलूया ते सांगतोय काय झालं माझी मेवणी काय म्हणाली ओ भावजी तुम्ही एकट्यान कुठे काम करता वाय मी पण तुम्हाला हातभार लावते मोरे. मला एक पेपरची जुडी द्या पेपरची जुडी असते का मेथीची जुडी असते ना हे असतं हो पण ते सांगण्यासारखं आहे का नाही मी तुम्हाला सांगतो काय झालं गोष्ट अशी आहे माझ्या ना माझं मेवणीचं लग्न आहे असू दे तर तिचा बस्ता बांधण्यासाठी ना गावाकडची सगळी मंडळी आली आता जर बास करता ते सांगतोय ना सासू सासर म्यावना मेवणी आता काय झालं सासू सासर काय म्हणाले मला संध्याकाळची आहे गाडी काय आहे बस्ता घेतलेला आहे देवासमोर ठेवायचा काय समजले मोरे तेव्हा जावय बापू तुम्ही पण चला आमच्या बरोबर मी म्हटलं मना कसं शक्य आहे केवढं मला महत्वाचं काम आहे पेपर तपासायचं का नाही काय हो, हो, समजलं? हो, हो. हो. मग काय झालं मेवणी काय म्हणाली ओ भावजी माझ्याकडे द्या पेपर मी तपासता का नाही काय समजलं असं मिळून सगळ्यांनी पेपर तपासलेत का नाही हा हा म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणून हो या सांगण्यासारख्या गोष्टी होय, आहेत हा? होय, होय. पेपर बद्दल बोलूया प्लीज मोरे बोला आता वेळ आहे, आता बोलू शकतो आपण हा बघा हा. हा आणखीन एक पेपर हा काय आहे विनायक कदम नावाच्या मुलाचा होय हा अत्यंत हुशार मुलगा आहे आपल्या शाळेतला खरंय. आणि नापास करून ठेवला तुम्ही त्याला ते माझ्या बायकोने केला असेल
अहो अशिक्षित बाई आहे ना ती, तिला पेपर तपासायला दिलात तुम्ही? मग काय करणार, तिला हौस आहे पेपर तपासायची. अहो म्हणून तिला द्यायचा का पेपर तपासायला मोरे? काय तर बायको सोबत माझं काही चालत नाही ना. मोरे काय बोलता तुम्ही? काय झालं, तिनं हा पेपर तपासायला घेतला पण त्या वासाड्यान 5 पुरवण्या लावल्या नाहीत. मग काय होतं? ती म्हटली मला कुठं वेळा एवढा तपासायला, मला जेवण पण करायचंय का नाही. मोरे त्या मूर्ख बाईमुळे एका चांगल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करताय तुम्ही. हुशार मुलगा आहे, त्याला नापास केलात. अत्यंत हुशार मुलगा आहे विनायक. तरी माझी बायको मला म्हटलीच हा जरा जादाच हुशार आहे. आणि काय आहे तुम्हाला सांगतो मॅडम, काय आहे, माझ्या भावाचं नाव ना विनायक आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल दीर आणि भावजाईचं पटत नाही. मग सगळा राग ह्या विनायक वर काढला आणि नापास केलाय का नाही त्याला. विनायकचा आपण बाजूला ठेवू. चालेल. हं? हा. या गठ्ठ्यात एक आणखीन प्रॉब्लेम आहे. काय झाला. एक महत्वाचा पेपर गहाळ झाला एका विद्यार्थ्याचा, त्याचं आयुष्य बर्बाद होईल. तुकाराम शिंदेचा पेपर गहाळ झाला, तुमच्या लक्षात येते का मोरे? हा, त्या तुकारामचा ना पेपर कोरा होता ना, म्हणून त्याला मी घरात लिवायला दिलेला आहे. पेपर घरी कसं काय लिहायला देऊ शकता तुम्ही मोरे? मी नव माझ्या सासऱ्यानी दिलेला आहे का नाही. त्यांनी का दिला पेपर? ते काय झालं, ते आहेत विठ्ठल भक्त, काय समजले. मग? ते म्हणाले तुकारामचा पेपर कोरा कसा, हा अशी माझ्याकडे रिक्वेस्ट केली, म्हणून त्याला मी घरात पेपर लिवायला दिलेला आहे का नाही. कर्म कर्म आहे माझं. हा ते पण चेक केलंय मी. माझं कर्म. तुमचं कर्म कशाला चेक करू, माझं कर्म मानाचं माहिती नाही. काय सांगणार तुम्हाला. कर्म मध्ये व्याकरणातला हो, कर्ता कर्म क्रियापद व्याकरण सगळं, म्हणजे मराठीचं पेपर मीच तपासलेलं आहेत का नाही. व्याकरणाचे पेपर तुम्ही तपासले? सगळे हो. सगळे? होय तर. एक प्रश्न विचारेल, अहो, उत्तर एकच. द्याल मला? हो, विचार. नाही, नाही, एकच जाऊ दे, एकच विचारा, विचार. विचार. हा. गायीने वासराला जन्म दिला, ह्यात करता कोण आहे? बैल. मोरे, हा. बैल कसं काय येऊ शकतं? नाही ते- बैल करताय का? नाही, नाही. मग कोण करताय सांगा बरं मला. काय माहिती आता तुम्ही. काय माहिती काय? कोण करताय? हे कसं आहे, व्याकरणात असेल हो. व्याकरणात नाही हा. मोरे. गायीने वासराला जन्म दिला, याच्यामध्ये गाय नाहीये का करता? हे व्याकरणात हो. काय आहे, वास्तवात बैलच होतो का नाही करता. काय झालं. मोरे, तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. नका बोलू, कोणाला हौस आहे तुमच्यावर बोलायला. मला पण हौस नाही तुमच्याशी नाही, sorry, बोलायची. राजा हवी. हे घोळ घातलेत ना, म्हणून बोलायला लागते बरं तुमच्याशी. बोला हो हो इथं. पेपर तर ना अत्यंत उत्तम आहे. हो चांगला लिहू. बनेचा पेपर आहे हा, बनेचा. काय म्हणतोय तो. काय प्रश्न आहे, जोड्या लावा. हा, हा. हं? ऐतिहासिक जोड्या होत्या, त्या बनेनी खोडल्या आहेत. आणि तिथे कुठल्या जोड्या लावल्या आहेत? ऐश्वर्या अभिषेक, रणवीर आलिया, सैफ करीना, ह्या जोड्या लावल्यात त्या मुलांनी. हो जनरल नॉलेज बघा त्याचा. काय आहे माहितीये, जगात काय काय चाललंय सगळं माहितीये त्या बनेला. काय समजली. नाही, तो बनेना जरा जादाच आहे. हा, असू दे पण लिवला नाही ना. आणि काय लिहिले बघा, चव्हाण सर आणि राणी मॅडम यांची जोडी लावली. आपले शिक्षक आहेत ना ते. हो, म्हणून तर मी त्याला अर्धाच मार्क दिलाय. तो बघा अर्धा मार्क, तो बघा. मोरे, मुळात तुम्ही अर्धा मार्क तरी कसा काय देऊ शकता ह्याला? काय आहे, अजून खबर पक्की नाही आहे ना. हा पुढं बघा, प्रश्नचिन्ह टाकलंय. प्रश्नचिन्ह टाकलंय बघा. प्रश्नचिन्ह? हा, मुद्दाम टाकलंय. आणि ना तुम्हाला सांगतो, मला डाऊटच होता. अहो पेपर मध्ये पण छापून आलाय. पेपर म्हणजे वर्तमानपत्रात नाही छापून आलंय, या उत्तर पत्रिकेत लिहिलंय. काय सांगताव काय, म्हणजे अभ्यासक्रमात पण आलाय. मोरे, नका हो डोकं खाऊ माझं, नका. शिवा आली. तिने काय केलं? तिला काय प्रश्न आहे? दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम थोडक्यात लिहा. या काय लिहितायत? काय? युद्धच करू नये, त्याचे परिणाम वाईट होतात असं लिहिलंय. परिणाम तर लिहिलेलं नाही, आणि ह्याला 8 मार्क दिलेत मोरे तुम्ही. मग 8 मार्क देणार म्हणजे द्यायला हवं. काय द्यायला हवेत? अहो एवढ्या लहान वयात केवढं विचार मांडलेला आहे त्या पोरीनं. म्हणजे? काय आहे, युद्ध नको, त्याच्यामुळे विध्वंस होतो, सत्यानाश होतो, असं एका वाक्यात तिने उत्तर लिहिली नाही. मोरे, पण आपल्याला तो इतिहास बदलायचा आहे का? नाही नाही, इतिहास बी नाही बदलला हो. माझ्या सासून तो पेपर तपासलेला आहे का नाही. त्या आणखीन एका अडाणी बाईला तुम्ही पेपर तपासायला दिले. मोरे काय म्हणू तुम्ही? हो मी तरी काय करू, ती ऐकतच नव्हती. काय म्हणाली, आणि तिला सगळा इतिहास माहिती आहे ना. काय कुठल्या तारखेला कोण जन्माला आला, कुठल्या तारखेला कोणाचा बालनपण झाला, कोण कुठल्या तारखेला खपला, मग जन्म मृत्यू तारीख नक्षत्र सगळं माहिती आहे का नाही. मोरे, त्या युद्धाचा, हा. त्या इतिहासाचा आणि तुमच्या या सासूला माहिती असलेल्या इतिहासाचा जरा तरी संबंध आहे का? हो, मी तेच सांगत होतो तिला. मग? पण ती ऐकतच नव्हती ना. त्या म्हणतात ना, सासू पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बारा होता. अशी म्हण आहे मोरे, अशी म्हण आहे सासू समोर? नाही अशी म्हण नाही, हे मला माहिती आहे. पण सासूच्या तोंडावर तिला गाढव कसं काय म्हणणार.
तुमच्या तोंडातही मी कसं गाडव म्हणू तुम्हाला? मला पण राजा तेवढी द्या, बाकी काय रजा बिजा नाही. मला आधी सांगा ह्या पेपरच्या गठ्ठ्याचं काय करायचंय आपण? काय करू नका. काय माहितीये काय, मला तुम्ही 15 दिवसाची रजा सँक्शन करा. मी गावाकडनं जाऊन येतो, मग पेपर तपासतो. तोपर्यंत तुम्ही रिझल्ट लावून टाका. अच्छा, म्हणजे तुम्ही पेपर तपासायच्या अगोदरच मी रिझल्ट लावायचा आहे? हा, काय हो, तुम्ही हेड मास्टरीन हाव ना, सगळंच तुमच्या हातात आहे का नाही? काय समजली? हो मोरे, हा. सगळंच माझ्या हातात आहे. बरं होय. झालं आठवण केली तुम्ही. हा, हा, हा. म्हणजे तुमची रजा सँक्शन करणं पण माझ्याच हातात आहे. हो. मग मी एक काम करते. काय? तुमची रजा ना मी कॅन्सल करते आणि तुम्हाला इलेक्शनच्या ड्युटीवर नेमते. नको हो, असं नाही. म्हणजे गावाला काय घरी जायची सुद्धा तुमची अहो, बोंब नाही हो, होईल. अहो, नाही, मेवणीचं बोंब लग्न आहे वगैरे गावाकडे. काय नाही. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा वा, सुंदर झालं सादरीकरण, मस्त मस्त. सरपंचांना विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सुहास प्रभाकर धमाल. म्हणजे पाठांतर काय, कमालीच पाठांतर, फॅन्टॅस्टिक. आणि सगळ्या ह्या हास्य जत्रेच्या आपल्या गावकऱ्यांवर चांगले ताशरे ओढले. ब्रिलियंट आयडिया, सुपर, मजा आली. तुम्ही दोघांनी फार मस्त गिव्ह अँड टेक केलं आणि तुमचा बेसिकली हा टोटल गिव्ह अँड टेकचा ॲक्ट होता. आणि इट वॉज एंटायरली कॅरीड बाय 2 पीपल ऑन युअर शोल्डर्स. एक्सलंट, वंडरफुल, कीप इट अप. या धमाल परफॉर्मन्ससाठी मिळालेला आहे बोनस. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण कॉमेडीच्या जहागीरदारीसाठी चाललेला हा मुकाबला उद्या देखील रंगणार आणि आपल्या जबरा टॅलेंटच्या जोरावर सगळे विनोदवीर उभ्या महाराष्ट्राला हसवणार. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.